हां, तर आता इथं n इज इक्वल टू जर 2 ठेवलं, n इज इक्वल टू 2 ठेवलं तर काय होणार बघा, लॅम्बडा 2 सेकंड वेव्हलेंथ येणार आहे 0.5 इंटू 10⁻⁶ म्हणजे 500 नॅनोमीटर येणार आहे. आणि n इज इक्वल टू 3 ठेवलं तर थर्ड वेव्हलेंथ येणार आहे दॅट इज 10⁻⁶ डिवायडेड बाय 3 म्हणजे 0.333 इंटू 10⁻⁶ म्हणजे येणार आहे 333 नॅनोमीटर. ओके, आता 333 नॅनोमीटर पॉसिबल नाहीये कारण आपल्याला दिलेली वेव्हलेंथ 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर आहे. सो त्या दोन वेव्हलेंथ कुठल्या येणार आहेत, 500 नॅनोमीटर आणि 500 नॅनोमीटर ही एकच येणार आहे, सॉरी. ओके, सो 500 nanometer wavelength has the strong intensity which is coming through the hole. So this is the only one answer. म्हणजे कुठल्या दोन वेव्हलेंथ त्या होल मधून बाहेर पडताना दिसणार नाहीत, 400 नॅनोमीटर आणि 667 नॅनोमीटर. आणि कुठल्या इंटेन्सिटीची लाईट बाहेर पडताना दिसणार आहे, 500 नॅनोमीटर या इंटेन्सिटीची लाईट जी आहे, या वेव्हलेंथची लाईट जी आहे ती काय होणार आहे, बाहेर पडताना दिसणार आहे. तर हा क्वेश्चन जरा व्यवस्थित अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. रिपीट जरा करून बघा तो व्हिडिओ मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. Next question is that two slit in YDSE are placed 2 millimeter from each other. टू स्लीट मधलं सेपरेशन दिलंय. टू स्लीट मधलं सेपरेशन त्याला काय म्हणणार तुम्ही, स्मॉल डी म्हणणार. स्मॉल डी किती दिलेला आहे, 2 मिलीमीटर दिलाय. 2 मिलीमीटर दॅट इज 2 इंटू 10⁻³ मीटर. Interference pattern is observed on the screen placed 2 meter from the planes of the slits. स्क्रीनचं डिस्टन्स दिलेलं आहे 2 मीटर. What is the fringe width of the light for the wavelength? वेव्हलेंथ देखील दिलेले आहे, 400 नॅनोमीटर दिले. तर फ्रिंज विड्थ काढायला सांगितले, एक्स. व्हेरी सिंपल क्वेश्चन. 400 नॅनोमीटर म्हणजे 4 इंटू 10⁻⁷ मीटर, कारण हे 400 इंटू 10⁻⁹ होणार, म्हणजे 400 इंटू 10⁻⁷ मीटर होणार आहे. तर फ्रिंज विड्थ काढायचा खूपच इझी फॉर्म्युला आहे, लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. Fringe width is given by formula lambda d by d. Lambda d by d. So lambda is 4 into 10⁻⁷. Capital D is 2 divided by small d is 2 into 10⁻⁻3. 2 and 2 get cancel and therefore fringe width is equal to 4 into 10⁻⁴ meter. Fringe width is equal to 0.4 into 10⁻³ लिहू शकतो मी. So 0.4 millimeter will be the fringe width. Very simple question. One more question. In Young's double slit experiment in YDSE, .4 millimeter is the correct answer. Next question. In Young's double slit experiment with monochromatic light, fringes are obtained on a screen placed at some distance from the plane of the slit. ओके, म्हणजे सर्टन डिस्टन्सला स्क्रीन ठेवली आणि तिथं आपल्याला फ्रिंजेस मिळत आहेत असं दिलंय. इफ स्क्रीन इज मूव्ड बाय 5 सेंटीमीटर टुवर्ड स्लीट, म्हणजे काय दिलंय बघा क्वेश्चन मध्ये, स्क्रीन सुरुवातीचं इनिशियल स्क्रीन डिस्टन्स किती असणार आहे, इनिशियल स्क्रीन डिस्टन्स सपोज कॅपिटल डी आहे. इनिशियल स्क्रीन डिस्टन्स किती आहे, कॅपिटल डी आहे. आणि आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, स्क्रीन इज मूव्ड बाय 5 सेंटीमीटर टुवर्ड स्लीट. मग फायनल स्क्रीन डिस्टन्स किती येणार बघा, फायनल स्क्रीन डिस्टन्स, म्हणजे इथं स्क्रीन डिस्टन्स चेंज केलेला आहे, D - 5 सेंटीमीटर केलंय.
डी मायनस 5. कारण काय दिलंय, स्क्रीन इज मूव्ह टुवर्ड स्लीट दिलाय, म्हणजे स्क्रीन डिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. कितीनं कमी होणार, 5 सेंटीमीटरनं. देन चेंज इन फ्रिंज विड्थ, त्यावेळी चेंज इन फ्रिंज विड्थ दिले म्हणजे डेल्टा एक्स दिलाय. चेंज इन फ्रिंज विड्थ इज 30 मायक्रोमीटर दिले, 30 मायक्रोमीटर. इफ डिस्टन्स बिटवीन स्लिट्स मधलं सेपरेशन म्हणजे स्मॉल डी इज 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर, कॅल्क्युलेट वेवलेंथ, तर लॅम्बडा फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन काय दिलाय लक्षात येते का बघा. सुरुवातीला डिस्टन्स आहे कॅपिटल डी. आता डिस्टन्स काय केलं, 5 सेंटीमीटरनं कमी केलंय, म्हणजे स्क्रीनला सोर्सेसकडे मूव्ह केलंय, 5 सेंटीमीटरनं कमी केलंय. आणि त्यावेळी फ्रिंज विड्थ जी आहे ती 30 मायक्रोमीटरनं चेंज झाली आहे, म्हणजे कमी झालेली असणार आहे. ठीक आहे, तर वेवलेंथ किती असेल असा क्वेश्चन आहे. कारण कॅपिटल डी चेंज केलं तर काय होणार, फ्रिंज विड्थ चेंज होणार आहे. आता फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू लॅम्बडा डी डिवायडेड बाय डी. तर ही असणार आहे इनिशियल फ्रिंज विड्थ. ओके, नंतरची फ्रिंज विड्थ काय असणार आहे, लॅम्बडा डी मायनस 5 डिवायडेड बाय डी असणार आहे. ओके, आता कॅपिटल डी काय करतो, करायचं आहे सेंटीमीटर मध्ये घ्यावं लागेल आपल्याला. लॅम्बडा डी डॅश डिवायडेड बाय डी लिहितो. आता चेंज इन फ्रिंज विड्थ म्हणजे x1 मायनस काय होणार आहे, x2 होणार आहे. दॅट इज चेंज इन फ्रिंज विड्थ इज इक्वल टू काय होणार आहे, लॅम्बडा बाय डी कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये डी मायनस डी डॅश होणार आहे ना. चेंज इन फ्रिंज विड्थ म्हणजे x1 मायनस x2 म्हणजे लॅम्बडा डी बाय डी मायनस लॅम्बडा डी डॅश बाय डी. जे लॅम्बडा बाय डी जर कॉमन काढलं तर डी मायनस डी डॅश. ओके, तर आपल्याला वेवलेंथ काढायचं आहे. मग वेवलेंथचा फॉर्म्युला काय येणार, वेवलेंथ काढायचं असेल तर इथं कॅपिटल एक्स लिहायला पाहिजे, नाहीतर ते पाथ डिफरन्स होईल. चेंज इन फ्रिंज विड्थ अँड देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार बघा, लॅम्बडा इज इक्वल टू चेंज इन फ्रिंज विड्थ इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय डी मायनस डी डॅश. आता चेंज इन फ्रिंज विड्थ किती आहे, 30 इंटू 10⁻⁻6 आहे. स्मॉल डी किती आहे, 10⁻⁻3 डिवायडेड बाय डी मायनस डी डॅश म्हणजे 5 सेंटीमीटर येणार आहे ते. ओके, डी मायनस डी डॅश म्हणजे डी मायनस डी प्लस 5 म्हणजे 5 येणार आहे आणि 5 सेंटीमीटर आहे ते, म्हणजे 10⁻⁻2 करावं लागेल. सो लॅम्बडा इज इक्वल टू 5 6 आर 30, 6 इंटू 10⁻² किती होणार बघा, 6 इंटू 10⁻⁻7 होणार. म्हणजे काय होणार आहे, 600 इंटू 10⁻⁻9 होणार. लॅम्बडा येणार आहे 600 नॅनोमीटर. ओके, नॅनोमीटरचा अँगस्ट्रॉम कन्व्हर्जन करायचं असेल तर 1 0 ऍड करायचा, 6000 अँगस्ट्रॉम. दॅट विल बी द आन्सर. 600 नॅनोमीटर किंवा 6000 अँगस्ट्रॉम विल बी द आन्सर. So in this way there are some problem related to IDSC. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचे या पद्धतीनं काही प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्ही जरा प्रॅक्टिस करा.